नमस्कार. राही परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन शिरसाट. आपण आलो आहोत देवळा तालुक्यामध्ये, तिथले आपले हे रेड+1 वापरलंय या शेतकऱ्यांनी. तर आपण थोडा त्यांची मुलाखत घेऊया की त्यांना हे रेड+1 कसं वाटलं. काका, आपला परिचय सांगा. माझं नाव आहे चिंतामण बळीराम आहेर, राहणार देवळा, तालुका देवळा. काका, आपण किती किलो बियाणं घेतलं? मी 3 किलो बियाणं घेतलं होतं. बियाण्याचे उतार कसा मिळाला आपल्याला? बियाण्याचा उतार जवळपास मला 90% पुढेच मिळालेला आहे. उतार वगैरे छान मिळाला? उतार छान मिळाला आहे. त्याच्यानंतर बियाणामध्ये उतारानंतर काही मर वगैरे झाली बियाण्याची? नाही, मर पण झाली नाही बियाण्याची. चांगलं बियाणं होतं? हो, चांगलं बियाणं होतं. त्याच्यानंतर तुम्ही 3 किलो मध्ये किती लागवड क्षेत्र झालं? जवळपास 6 एकरच्या पुढे लागवड क्षेत्र झालेलं आहे माझं 3 एकर मध्ये, 3 किलो मध्ये. आणि त्याला स्प्रे वगैरे किती झाले, काय झालं? एक कीटकनाशकचा आपल्या तणनाशकचा स्प्रे नंतर 2 स्प्रे घेतलेले आहेत. एक मायक्रोन्यूट्रनचा घेतला होता आणि एक बुरशीनाशक कीटकनाशकचा घेतलेला आहे. असं. आणि तुम्ही किती दिवसानंतर काढणी केली लागवड नंतर? मी जवळपास 85 दिवसानंतर काढणी केलेली आहे. 85 दिवस नंतर लागवडीनंतर. तुम्हाला साईज आणि कलर कसं मिळालं तुम्हाला? एकदम चांगला साईज आणि चांगला कलर पण चांगला आहे आणि डबल पत्तीचा माल आहे. पत्ती वगैरे कशी यायची? पत्ती वगैरे एकदम छान आहे आणि मला तर वाटतं शेतकऱ्यांनी जास्त करून वापरावा हा माल, राही बियाण्याचा माल, आणि चांगल्या कंपनीचा माल आहे. आणि पुढच्या वर्षी तर तुम्ही नक्कीच वापरणार? हो, 100%. पुढच्या वर्षी उन्हाळी साठी सुद्धा मी राईस चॉईस करणार आहे. आपलं राही फुरसंगी प्लस म्हणून आहे, उन्हाळी वाण आहे आपलं. रेड+ हे आपलं पावसाळी वाण. तर आपण इथं बघू शकतो त्यांच्यात मार्केटला नेता येते. मार्केटला भरून आणि मार्केटला घेऊन जाणार आहे. हो, आता मार्केटला चाललोय आता. तर इतर तुम्ही देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की तुम्ही हे बियाणं वापरावं बा, सांगू शकेल ना. चांगलं बियाणं वाटलं मला. आणि इथे जवळपास बऱ्याच मी घेतल्यामुळे माझ्याकडे माझ्या जवळपास बऱ्याच मित्रांनी पण घेतलेलं होतं. माझ्या भाऊबंदीत बऱ्याच लोकांनी घेतलेले राही बियाणं घेतलेले. तर असंच तुमचं प्रेम असू द्या काका राही परिवारावरती. आणि जसं तुम्ही यावर्षी वापरलं, पुढच्या वर्षी वापरा. काही अडचण आली तर कंपनीची एम्प्लॉय आम्ही आहोत, आमच्याशी संपर्क करा. चालेल. आणि असं चांगल्या पद्धतीने बियाणं तयार करा, म्हणजे चांगले रिझल्ट मिळतील कंपनीने बी. धन्यवाद. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.